केमिस्ट्री मध्ये व्हॉट इज मॅटर, मॅटर काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि मॅटर क्लासिफिकेशन्स ऑफ मॅटर दॅट इज नोन एज फर्स्ट वन दॅट इज द ट्री डायग्राम्स ऑफ मॅटर. इथं पॉइंट्स लिहायचे आपल्याला. पॉइंट्स ट्री डायग्राम, ट्री डायग्राम, डायग्राम ऑफ मॅटर, ऑफ मॅटर. मॅटर काय आहे तर मॅटर आपण डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊ. मॅटर काय असेल तर मॅटर असेल, मॅटर काय असेल तर दॅट इज नोन एज सेंटर पॉइंट्स ऑफ मॅटर. MATTER, center points of matter. It is the matter classifications of two types that is known as substance and mixtures. Two types of classification. Number one, substance, substance and mixtures. Substance and mixtures. Mixture, that is the two types of matter. First one that substance and second one that mixtures. The substance काय आणि mixtures काय ते आपल्याला पाहायचं आहे. that is the two types. One substance and second mixtures. Two types always known as mixtures is substance and mixtures. आता substance काय and mixtures काय ते पाहायचं आहे. तर substance मध्ये येतो फर्स्ट वन प्युअर सबस्टन्स. फर्स्ट वन मध्ये प्युअर सबस्टन्स, इथे लिहिलं आपण प्युअर सबस्टन्स, प्युअर सबस्टन्स. सेकंड्स मध्ये लिहिलं दॅट इज नोन ॲज मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर्स. तर प्युअर सबस्टन्स काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर दॅट इज द प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स मध्ये येत असतो एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. टू टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्स दॅट इज नोन ॲज एलिमेंट्स, एलिमेंट. फर्स्ट वन एलिमेंट अँड सेकंड येतो एलिमेंट्स मध्ये सेकंड कंपाऊंड, सेकंड येतो कंपाऊंड. ठीक आहे. मॅटर्स मध्ये फर्स्ट मध्ये आलेला आहे प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स मध्ये एलिमेंट्स अँड सेकंड्स मध्ये कंपाऊंड. ठीक. प्युअर सबस्टन्स, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता मिक्सर्स मध्ये पण टू टाइप्स असतात. मिक्सर्स मध्ये होमोजिनियस, होमोजिनियस अँड सेकंड असतो हेटेरोजिनियस. हेटेरोजिनियस मिक्सर जे असतात ते टू टाइप्स असतात. फर्स्ट वन होमोजिनियस अँड सेकंड वन हेटेरोजिनियस. मतलब होमो मतलब सिंगल आणि हेटेरो मतलब सो मेनी. होमो मतलब सिंगल आणि हेटेरो मतलब सो मेनी. मिक्सर इज टू टाइप्स, homogeneous and heterogeneous. Pure substance two types, elements and compounds. Second one elements always known as three types. Elements जे असतात ते three types मध्ये असतात. नंबर वन मेटल, मेटल. नंबर सेकंड नॉन मेटल, नॉन मेटल. अँड नंबर थर्ड मेटॅलॉइड. नंबर थर्ड जो असतो त्याला म्हटलं जातं मेटॅलॉइड्स. म्हणून इथे लिहायचं आपल्याला मेटॅलॉइड्स. हे झालं आपलं मॅटरचं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन्स ऑफ मॅटर. मॅटर ऑलवेज नोन एज टू टाइप्स. नंबर वन प्युअर सबस्टन्स, सेकंड मिक्सचर्स. Pure substance always known as two types, elements and compounds. Elements always known as also three types, metal, non-metal and metalloids. Metal, non-metal and metalloids. Mixtures always known as two types, homogeneous mixtures and heterogeneous mixtures. आता आपल्याला पाहायचं आहे what is matter. हे झालं three diagrams of matter. त्याच्यानंतर मॅटरचं क्लासिफिकेशन. मॅटर काय ऍक्च्युअली, प्युअर सबस्टन्स काय, एलिमेंट्स काय, कंपाऊंड्स काय, त्याच्यानंतर मेटल्स काय, नॉन मेटल्स काय अँड मेटॅलॉइड्स काय ते आपल्याला पाहायचं आहे. नाउ सेकंड मध्ये बघू आपण. फर्स्ट मध्ये व्हॉट इज मॅटर.
तर मॅटर काय तर ऍटमॉस्फिअर मध्ये इनव्हिजिबल पार्टिकल्स जे प्रेझेंट असतात आणि यांच्या माध्यमातून काय होतं ॲटमॉस्फिअर मध्ये गॅसेस एअर टेम्परेचर हे अवेलेबल असतात त्याला कॉम्बिनेशन्स ऑफ रेशो मध्ये मॅटर म्हटलं जातं तर दॅट इज द मॅटर इज द ऑक्युपाइड स्पेस ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स मीन्स मॅटर पॉइंट्स ऑफ व्ह्यू आपलं पहिलं असणार मॅटर पॉइंट्स ऑफ व्ह्यू पहिलं दॅट इज द फर्स्ट वन व्हॉट इज मॅटर मॅटर इज नोन ॲज द ऑक्युपाइड स्पेस ऑफ मास and may be exist of different states मतलब काय असेल त्याच्यामध्ये स्पेस ऑफ मास and occupies of the many different states आणि यांच्यामध्ये असतात gaps of many different states many different states that is known as matter. What is matter? Matter is the space of mass. Matter मध्ये space of mass असेल and gaps of many different stage मतलब matter मध्ये atmosphere मध्ये space असेल space ला म्हटलं जातं cavity स्पेसला म्हटलं जातं कॅव्हिटी मीन्स काय तर एम्प्टी स्पेस ऑफ मेनी डिफरंट स्टेज खूप सारे स्टेज मध्ये काय असेल एम्प्टी स्पेस असेल त्याला म्हटलं जातं मॅटर हे झालं मॅटरचं Second, classifieds of matter. Matter is classified by two substance. याचं क्लासिफिकेशन करायचं आहे म्हणून इथे ना पॉइंट्स ऑफ व्ह्यू आपलं classifieds of matter. मॅटरचं क्लासिफिकेशन आपण टू टाइप्स नी करू शकतो. क्लासिफाइड्स ऑफ मॅटर टू टाइप्स. नंबर 1 होतो आपलं प्युअर सबस्टन्स म्हणून नंबर 1 लिहिला आपण pure substance and number second होतो आपलं काय होतं नंबर सेकंड काय होतं मिक्सचर्स मतलब मॅटर डिवाइडेड बाय क्लासिफाइड बाय टू स्टेप मध्ये प्युअर सबस्टन्स आणि सेकंड होतं आपलं काय होतं मिक्सचर तर पहिलं पाहायचं आपल्याला व्हॉट इज प्युअर सबस्टन्स काय आपण पहिलं लिहिलं प्युअर सबस्टन्स तर व्हॉट इज प्युअर सबस्टन्स काय तर डेफिनेट केमिकल कंपोजिशन्स दे ऑलवेज सेम प्रॉपर्टीज यांच्यामध्ये काय असणार डेफिनेट मतलब एक्झॅक्टली डेफिनेट केमिकल कंपोजिशन्स यांच्यामध्ये असणार प्युअर सबस्टन्स मध्ये डेफिनेट केमिकल कंपोजिशन यांच्यामध्ये केमिकलचं डेफिनेट कंपोजिशन्स असेल मतलब मिक्सचर असेल डेफिनेट केमिकल कंपोजिशन definite chemical compositions of pure substance and same properties compositions of pure substance and same properties means same गुणधर्म असतील त्याला म्हटलं जातं same properties हे झालं आपलं प्युअर सबस्टन्स सेम प्रॉपर्टीज रिगार्डिंग देअर डिवाइडेड इनटू एलिमेंट्स अँड कंपाउंड्स यांचं आपण काय करू शकतो रिगार्डिंग करू शकतो regarding to their elements and compounds
रिगार्डिंग टू देअर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आपण त्याचं डिवायडेशन करू शकतो एलिमेंट्स अँड कंपाऊंड्सच्या माध्यमातून. हे झालं प्युअर सबस्टन्स. लुक ॲट हियर वन्स अगेन द प्युअर सबस्टन्स इट इज नोन ॲज डेफिनेट केमिकल कंपोजिशन्स ऑफ सबस्टन्स. तर काय असेल प्युअर सबस्टन्स मध्ये एक्झॅक्टली केमिकल कंपोजिशन्स असेल आणि ते पण प्युअर सबस्टन्स असेल आणि त्यांच्यामध्ये दॅट इज द डिफाइंड ॲज सेम प्रॉपर्टीज ऑफ रिगार्डिंग इन देअर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. त्याचं सेम प्रॉपर्टीच्या माध्यमातून आपण डिवायडेशन करू शकतो एलिमेंट्स मध्ये आणि कंपाऊंड्स मध्ये. इट कॉल्ड ॲज प्युअर सबस्टन्स. सेकंड पार्ट होतं आपलं मिक्सचर्स. सेकंड पार्ट आहे आपलं सेकंड पॉइंट ऑफ व्यू आहे मिक्सचर्स. मिक्सचर्स हॅव नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन्स. मिक्सचर्स मध्ये काय नसतो तर डेफिनेट केमिकल कंपोजिशन्स प्रेझेंट नसतो. म्हणून नो डेफिनेट chemical compositions are present. No definite chemical composition यांच्यामध्ये डेफिनेट केमिकल कंपोजिशन्स काय असतो नसतो. डेफिनेट केमिकल कंपोजिशन्स प्रेझेंट नसतो. बट that is they and no definite properties, no definite chemical compositions and no definite chemical properties. No definite chemical properties मतलब यांच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज पण प्रेझेंट नसतो. No definite chemical properties. Matter is the mixtures is defined as no chemical composition and no definite chemical properties are not present in mixtures. First one बघितलं that is the matter. Matters काय the space of mass gaps and many different stage of empty cavity space in more different stages. मतलब mass मध्ये so many empty cavities present असतो, डिफरंट गॅप्स प्रेझेंट असतो, ॲटमॉस्फियर मध्ये प्रेझेंट असतो. त्याचं क्लासिफिकेशन्स केलेलं आहे. क्लासिफिकेशन्स ऑफ मॅटरचं क्लासिफिकेशन्स टू टाइप्स मध्ये केलेलं आहे. फर्स्ट वन प्युअर सबस्टन्स, सेकंड वन मिक्सचर्स. व्हॉट इज प्युअर सबस्टन्स? प्युअर सबस्टन्स हॅज द केमिकल कंपोजिशन्स ऑफ प्युअर सबस्टन्स, definite chemical compositions of pure substance and same properties regarding to dividations by elements and compounds. त्याचं आपण dividations करू शकतो elements and compounds मध्ये. Second as mixtures. Mixtures have no definite chemical compositions and no definite chemical property present in atmosphere. That is known as pure substance and mixture. Now third one, what is element? Now third one, what is element? सेकंड पाहिजे आपल्याला एलिमेंट्स. आता प्युअर सबस्टन्स मध्ये आपण टू कॅटेगरीज बघितलेली होती. फर्स्ट वन होतो आपला एलिमेंट आणि सेकंड होतो कंपाऊंड. तर एलिमेंट्स काय तर एलिमेंट्स हॅव नो देअर डेफिनेट केमिकल प्रॉपर्टीज. एलिमेंट्स मध्ये काय नसतो, नो हॅव मिक्सचर्स ऑफ प्रॉपर्टीज. म्हणून इथे लिहू शकतो एलिमेंट्स have no their chemical properties, no their chemical properties and also known as same composition. मतलब एलिमेंट्स मध्ये केमिकल प्रॉपर्टीज पण सेम नसतो and कंपोजिशन्स पण काय नसतो सेम नसतो. तर काय असतो सेम? दॅट इज द डेफिनेट प्रॉपर्टीज ऑफ ओनली एलिमेंट्स. यांच्यामध्ये काय असतो ओनली एलिमेंट्स ऑफ सबस्टन्स, ओनली एलिमेंट of substance, only elements of substance जो असतो तो प्रेझेंट असतो. only elements of substance मतलब mixtures have no definite chemical compositions
and no properties. मिक्सचरचं एवढंच आहे की केमिकल कंपोजिशन्स पण प्रेझेंट नसतो and no their chemical properties are not present, only elements have present, that is known as elements. Elements have no chemical properties, no their chemical compositions are available. Compounds, सेकंड पार्ट पाहायचा आपल्याला, व्हॉट इज कंपाउंड्स. तर आपल्याला बघायचे की कंपाउंड्स काय आहेत. तर कंपाउंड्स हॅव वन और टू एलिमेंट जॉइन टू ईच अदर अँड प्रोड्यूस आर कंपाउंड्स. मतलब कंपाउंड्स काय असेल आपलं, एलिमेंट्स बघितलं, एलिमेंट्स. आता एलिमेंट्सचे पण टाइप्स आहे, एलिमेंट्सचे टाइप्स आहे, त्याला म्हटलं जातं नंबर 1 टाइप्स ऑफ एलिमेंट्स. म्हणून इथे लिहू आपण टाइप्स ऑफ एलिमेंट्स, टाइप्स ऑफ एलिमेंट्स. डायग्राम मध्ये बघितलेलं होतं आपण की टाइप्स ऑफ एलिमेंट्स. नंबर 1 मेटल, मेटल्स. नंबर 2 नॉन मेटल, नॉन मेटल. and नंबर 3 होतो आपलं मेटॅलॉइड, मेटॅलॉइड्स. ठीक आहे. नंबर 1 बघू आपण. नंबर 1 मेटल. ठीक आहे. तर मेटल्स काय आहे, मेटलचे कॅरेक्टर्स काय ते पाहायचं. तर मेटल आर, मेटल्स काय आहे, तर मेटल आर द लस्टर. मेटल काय असतो, लस्टर असतो. म्हणून आपण लिहू शकतो इथे लस्टर. मेटल आर लस्टर, दे आर कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नंबर सेकंड्स मध्ये मेटलचे पॉइंट्स पाहायचे आहे, म्हणून इथं आपण लिहून घेऊ पहिल्यांदा मेटल. मेटल्स काय असतो, मेटल आर लस्टर, मेटल आर लस्टर, मेटल आर लस्टर. सेकंड, दे आर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. काय कंडक्ट करतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. दे आर कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. अँड सेकंड जर पाहायचं झालं, दे आर कन्वर्ट टू थिन शीट. त्याला आपण काय करू शकतो, कन्वर्ट टू थिन शीट. म्हणून इथे लिहायचं आहे converted to thin sheet of metal, thin sheet of metal. metals मध्ये पाहायचं आहे तर मेटल आर लस्टर, they are conducted heat and electricity converted to thin sheet by punching of hammers. कशाच्या माध्यमातून, त्याला आपण मेटलला जर पंच केलं तर त्याचा आपण थिन शीट मध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. म्हणून punchings by hammer, punching by hammer. हे झालं मेटलचं. नाव सेकंड पॉइंट आपण बघू. सेकंड पॉइंट आहे आपलं नॉन मेटल. नॉन मेटल्स मीन्स with the opposite different directions of metal particle. मेटल पार्टिकलचे अपोजिट काय असेल, नॉन मेटल पार्टिकल्स. म्हणून आपण इथे लिहायचं आहे नॉन मेटल पार्टिकल, नॉन मेटल्स पार्टिकल्स. आता नॉन मेटल्स पार्टिकल्स काय, दे हॅव नो लस्टर. काय नसेल ते, लस्टर नसेल, म्हणून नो लस्टर. नो लस्टर. दे हॅव or not or they have cannot be conducted of heat and electricity. इथे येणार cannot be conducted by heat and electricity. म्हणून ते काय करू शकत नाही, heat and electricity कंडक्ट करू शकत नाही. heat and electricity they cannot be conducted by heat and electricity. That is known as non-metal. They are ductile and malleable. ते काय असतील, नंबर सेकंड पॉइंट लिहायचे आहे. they are ductile and malleable. ठीक. नॉन मेटलचं एक्झाम्पल बघायचे झालं तर इथे लिहू शकतो आपण कॉपर. एक्झाम्पल मध्ये इथे एक्झाम्पल लिहितो. एक्झाम्पल लिहू शकतो आपण कॉपर, Cu
त्याच्यानंतर लिहू शकतो, पुन्हा एक लिहू शकतो गोल्ड, AU, अशा पद्धतीचे एक्झाम्पल देऊ शकतो. नॉन मेटल मध्ये देऊ शकतो आपण, नॉन मेटल्स मध्ये एक्झाम्पल देऊ शकतो ऑक्सिजन, कार्बन, ऑक्सिजन O2, कार्बन, हायड्रोजन, अशा पद्धतीचे आपण नॉन मेटल्स मध्ये एक्झाम्पल देऊ शकतो. नाउ थर्ड पॉइंट, मेटॅलॉइड्स. नंबर तिसरं पॉइंट आहे आपलं मेटॅलॉइड्स. व्हॉट इज मेटॅलॉइड्स? तर मेटॅलॉइडचं थोडंसं डिफरन्स आहे. मेटॅलॉइड्स आर नॉट बी मेटल पार्टिकल्स और नॉन मेटल्स पार्टिकल दॅट इज द प्रेझेंट इन द बिटवीन साइड. म्हणून इथे लिहायचं आहे मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्सचं सिंपल एक्झाम्पल आहे एलिमेंट्स हॅव intermediate particles in between. काय तर they have, these elements have, इथं लिहायचं आपल्याला these elements have intermediate particle between metal and non-metal. Metals and non-metal. Non-metals मतलब काय की मेटॅलाइट पार्टिकल जे असेल, मेटॅलाइट पार्टिकल जे असेल ते काय असेल तर एलिमेंट्स हॅव इंटरमिडिएट इन बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल. असे पार्टिकल्स की जे नॉन मेटल पण नाही आहे आणि मेटल्स पण नाही आहे त्याला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, मेटॅलॉइड्स. फॉर एक्झाम्पल ऍस्टिन. इथं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. एक्झाम्पल मध्ये घेऊ शकतो आपण ऍस्टिन, AS, सिलिकॉन SI and बिस्मथ BI. अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल असतात ते जे असतात मेटॅलॉइड. पुन्हा वन्स अगेन द व्हॉट इज मेटल? मेटल आर luster particle. They are conduct heat and electricity and converted to punching by hammer in thin sheet. Now second, what is non-metal? Non-metal, no luster, cannot be conducted by heat and electricity. They are nor be convert, not too big. They are nor be convert nor be thin sheet, but they are ductiles and metalloids. Example oxygen, carbon, hydrogen. Metalloids, what is metalloids? These elements have between the metals and non-metal. असे एलिमेंट्स की जे मेटल आणि नॉन मेटलच्या बीच मध्ये असतील त्याला म्हटलं जातं मेटॅलॉइड्स. फॉर एक्झाम्पल ऍस्टिन, सिलिकॉन and bismuth. Now third point, what is compound? Compounds are pure substance which cannot be broken into simple substance by the ordinary chemical process. Compounds काय? Number 4, compounds. Compounds have pure substance. Compounds काय आहे? Pure substance. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे pure substance. Compounds have pure substance. They cannot be broken down into simple chemical process. त्याला आपण ब्रेक डाउन करू शकत नाही म्हणून आपण लिहिलेलं आहे they cannot be break down. They cannot be break down by simple chemical process. By simple chemical process. They cannot be break down by simple chemical process, but they are changed to two or more elements combination. त्याला आपण चेंज करू शकतो but they are changed to combine of
they are changed to combine of one or two element in each other, one or two element join each other, that is known as compound, So what is compound? Compounds are pure substance, they cannot be broken down by simple chemical process. Compounds ला आपण काय करू शकत नाही, ब्रेक डाउन करू शकत नाही सिंपल केमिकल प्रोसेस च्या माध्यमातून. रीजन, they are pure substance but they are converted to one or more element joined to each other and produced by one compound. त्याला आपण कन्वर्ट करू शकतो, एक किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट जर जॉइन केले तर आपल्याला काय मिळू शकतो, कंपाऊंड्स मिळू शकतो. म्हणून अशा पद्धतीचं आपलं मॅटरचं फर्स्ट पॉइंट कंप्लीट झालेलं आहे. व्हॉट इज मॅटर? मॅटर इज द same occupied space of matter in the atmosphere and environment. First point is metal. Metal are luster particle, they are conducted heat and electricity but converted to the hammer punching by converted to thin sheet. आपण त्याला thin sheet मध्ये converted करू शकतो. For example, coppers and golds. Now second one, non-metal. What is non-metal? They are not luster particle. They cannot be converted to heat and electricity and cannot be converted to hammer punch by thin sheet. Example, oxygen, carbon and hydrogen. Now third one, metalloids. What is metalloid? They cannot. These are elements in between the metals and non-metal. असे elements की जी metal and non-metal च्या between मध्ये असतील, मतलब बीच मध्ये असतील. And particles of metal and non-metal, they are cannot be conduct heat and electricity. For example, actin, silicons and bismuth. What is compound? Compounds are pure substance, they cannot be broken down by the simple chemical process. Compounds असतो तो pure substance असतो, त्याला आपण ब्रेक करू शकत नाही any simple any chemical process नि, but they are joined to one or more elements or one or two elements, that is the produced by compound. Now last one, mixtures. Mixtures काय? The two types of mixtures, that is known as homogeneous mixtures and heterogeneous mixtures. What is mixtures? The mixtures is the homogeneous and heterogeneous. What is homogeneous? One or that is the same process of same combinations of only salt solution joined to each other, that is known as homogeneous mixture. And two different sides of mixture sheet joined to each other and that is the two or more mixture produces, that is known as heterogeneous mixture. Now look at here the mixtures of compounds. Mixtures. What is mixtures? Mixtures are known as two types. Number one, homogeneous and number second, heterogeneous. What is homogeneous and what is heterogeneous? Number one, that is known as homogeneous. Homo means single. What is the homogeneous? One or two mixtures are joined to each other. One or two compounds are joined to each other and produces by only one mixture of product, that is known as homogeneous mixtures. Look at here, that is the one or two elements. What is mixtures? It is the one phase of uniformly motion. याला आपण म्हणू शकतो only one phase. Only one phase of combination. Only one phase of combination of elements and product is produced only one mixtures and product is produced only one mixtures of compounds, only one mixtures
It's called as homogeneous, as known as homogeneous. याला म्हटलं जातं homogeneous mixtures of compound. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? शुगर सोल्युशन. एक्झाम्पल मध्ये आपण लिहू इथं एक्झाम्पल शुगर सोल्युशन. एक्झाम्पल घेतलं शुगर सोल्युशन. नाउ सेकंड वन आहे आपल्याकडे हेटेरोजेनियस. Heterogeneous mixture. Heterogeneous mixtures काय? It involve the mixtures of compounds in different phases. इथं only same phases होतं, इथं different phases. म्हणून इथं लिहायचं आहे आपल्याला it involve the compounds of different phases. It involve the compounds of different phases. असं कंपाऊंड्स की त्यांचं फेज डिफरंट असेल. फॉर एक्झाम्पल सॉल्ट सोल्युशन्स असेल और शुगर सोल्युशन्स असेल और ऑइल और पेट्रोल असेल, याचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला हेटेरोजेनियस मिक्सचर्स मिळेल. म्हणून आपण लिहिलेलं आहे इट इन्व्ॉल्व द कंपाऊंड्स ऑफ डिफरंट फेजेस. असे कंपाऊंड घ्यायचं आहे की ज्यांचं फेज किंवा क्वालिटी डिफरंट असेल. फॉर एक्झाम्पल वॉटर अँड ऑइल, शुगर अँड ऑइल और शुगर अँड salt and oil. अशा पद्धतीचे जर कंपाऊंड घेतलं तर त्याला म्हटलं जातं हेटेरोजेनियस मिक्सचर्स. इट इन्व्हॉल्व द which are not uniformly distributed. यालाच म्हटलं जातं which are not uniformly मतलब एकत्रित, uniformly, which are not uniformly distributed. डिस्ट्रीब्युटेड ते एकत्र येऊ शकत नाही. अशाला म्हटलं जातं हेटेरोजेनियस मिक्सचर्स. हेटेरोजेनियस मिक्सचर्स that is known as oil and salt solution. Oil and salt solution or oil and sugar solution. Oil and sugar solution. Oil and sugar solutions. Look at here. Homogeneous mixtures only one phase of combinations. असं solutions की त्याचं only one phase मध्ये आपण combinations करू शकतो. फॉर एक्झाम्पल salt and sugar किंवा salt and water. याला एक फेज मध्ये एक मिक्सचर्स मध्ये आपण त्याला काय करू शकतो? डिसॉल्व करू शकतो. त्याला म्हटलं जातं homogeneous mixtures. Heterogeneous mixtures they cannot be involved in the common compounds of different phases. असे कंपाऊंड्स की जे डिफरंट फेजेस मध्ये असतील त्याला आपण जर इन्व्हॉल्वमेंट केलं तर आपल्याला हेटेरोजेनियस मिक्सचर्स मिळतं. आर डिस्ट्रीब्युटेड नॉट बी डिस्ट्रीब्युटेड बाय द only one phase of compound, that is the two phase of compound is the joined to each other, that is known as heterogeneous mixture. For example oil and sugar or salt and oil, that is known as heterogeneous mixture. That is the ends of this topic. That's